नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्र हो, मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये मी आज घेऊन आलोय पौष्टिक दुधातील किडे. मित्र हो, जर व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला म्हणजे आमच्या या दुधाला, पौष्टिक दुधाला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. मित्र हो, जर सबस्क्राईब केलं तर तुमच्यापर्यंत मी अतिशय वेगाने पोहोचणार आहे आणि तुम्हाला अशा वेगवेगळ्या सत्य घटना नक्कीच ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की दिलीप थोरात ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र हो, महाराष्ट्रातील आश्रमशाळेला होणारा अन्नाचा पुरवठा ही अतिशय हास्यास्पद गोष्ट झालेली आहे. आणि अशीच एक गोष्ट पुणे जिल्ह्यातील घोडेगाव या आश्रमशाळेमध्ये घडलेली आहे आणि ही घटना आज आपण पाहतोय. बघा, किती म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट घडलेली आहे. या अशा प्रकारचं जेवण आश्रमशाळेला देऊन तुम्ही या आश्रमशाळेतील लहान मुलांचा जीव घेताय का? काहीतरी वाटू द्या यार, काहीतरी वाटू द्या. अरे तुम्ही बनवलेलं जेवण मनुष्यच खातोय ना, मग तुम्ही हे का विसरताय की आपण बनवलेलं जेवण जर मनुष्य खात असेल तर त्याच्यात आळ्या कशा असू शकतील? तुम्ही खाऊन बघा एकदा, मग तुम्हाला कळेल काय असतं ते. बरं, ही घटना ताजी असतानाच, जेवणाची घटना ताजी असतानाच 15 ते 20 दिवसानंतर पुन्हा याच आश्रमशाळेमध्ये एक घाणेरडी घटना घडली. शासनाकडून या मुलांना दूध पुरवलं जातं आणि या दुधामध्ये चक्क आळ्या आढळल्या. पुन्हा आळी म्हणजे कसल्या प्रकारचं दूध या मुलांना तुम्ही देताय? आणि हे दूध, आळी असलेलं दूध 23 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत या मुलांना दिलं जात होतं. विचार करा तुम्ही. या आळ्यांमुळं जर या मुलांना काही झालं तर मरण म्हणजे काय रे भाऊ हा प्रश्न विचारायला सुद्धा ही मुलं राहणार नाहीयेत. ताजी घटना समोर असताना तुम्ही दुधामध्ये पुन्हा आळ्या निघतायत. किती भयानक प्रकार आहे हा. जिवंत माणसाचा जीव घेताय तुम्ही याचं घाणेरडं अन्न पुरवून. स्वतःची तुंबडी भरायचं जरा कमी करा. कमीत कमी लहान मुलांना, की जे आपल्या भारत देशाचं भवितव्य आहे, या मुलांना तरी व्यवस्थित अन्न द्या. आपलीच मुलं या आश्रमशाळेमध्ये आहेत, आपली घरची स्वतःची मुलं या आश्रमशाळेत आहेत असं गृहीत धरून तर द्या. जे करायचंय ते तुम्ही दुसरीकडे करा, परंतु या लहान मुलांचा का जीव घेताय तुम्ही? म्हणजेच 8 ते 9 दिवस हे आळी असलेलं दूध ही मुलं पित होती. हे कुणाच्याच लक्षात आलं नाही का? या आश्रमशाळेचा अन्न पुरवठा, दूध पुरवठा करणारा जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याच्याही लक्षात आलं नाही का? या आश्रमशाळेला पुरवठा करणारा जो ठेकेदार आहे त्याच्या लक्षात आलं नाही का दूध खराब आहे, की मुद्दामच दुर्लक्ष केलं? हाही प्रश्न तयार होतो ना मित्रांनो. त्यात एक बरं झालं की ही घटना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि बिरसा फाउंडेशन यांच्याही लक्षात आली आणि या संघटनांनी चौकशीचे आदेश दिले. अर्थात या संघटनांना कुठेतरी माहिती मिळाली असेल किंवा इथलाच कोणीतरी एक अतृप्त आत्मा या संघटनांना जाऊन भेटला, त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं.
असंही असू शकतं. त्यात मित्रांनो एक बरं झालं की या संघटनांनी हे प्रकरण उघडकीस आणलं. नाहीतर ह्या आश्रमशाळेमध्ये जेवढा त्या दुधाचा साठा होता तेवढा संपेपर्यंत ह्या बहादरांच्या काही लक्षात आलं नसतं. आणि मुलं ती मुलंच डोळे मिटून पिली असते हे दूध. काय झालं असतं पुढे? जरा विचार करा, काय झालं असतं पुढे? धन्यवाद देतो स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि दुसरी बिरसा फाउंडेशन या संघटनांना. ही अशा प्रकारची प्रकरणं तुम्ही उघडकीस आणली. बर, ज्या वेळेला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली त्यावेळेला शाळेत शिल्लक असलेला जो काही दुधाचा साठा होता, या साठ्यामधली 4 दुधाची बॉक्स ही उंदरांनी कुरतडलेली होती. मित्रांनो, शाळेमध्ये उंदीर आले आणि उंदरांनी एक खाद्यपदार्थ किंवा दूध त्याची बॉक्स हे कुरतडीपर्यंत या शाळेतले कर्मचारी काय झोपा काढत होते? त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नसेल. बर, हे 4 बॉक्स कुरतडले उंदरांनी आणि त्यामुळं त्याच्यामध्ये आळ्या झाल्या. ही गोष्ट आपण मान्य करू. थोडा वेळ असं गृहीत धरू की उंदरांनी ते बॉक्स कुरतडल्यामुळं त्याच्यात आळ्या झाल्या. परंतु जी सीलपॅक बॉक्स होती तीही उघडण्यात आली आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म प्रकारच्या आळ्या दिसून आल्या. म्हणजे या दुधाचा पुरवठा करणारा ठेकेदार कसलं दूध पाठवत होता या आश्रमशाळेला? कसलं दूध पाठवत होता? काहीतरी घाणेरडं पाठवून आपल्या तुंबड्या भरणारी ही जी काही लोक आहेत यांना शासनाने कडक कारवाई केली पाहिजे. कडक नियम लावले पाहिजे. चौकशी तर होणारच, कारवाई होणारच. थोडे दिवस रस्टिकेट वगैरे हा प्रकार नाही, कायमचं त्यांना शेतावर पाठवणं गरजेचं आहे. म्हणजे हा प्रकार थांबेल. मित्रहो, आपल्या आजूबाजूला जर असे प्रकार होत असतील तर स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून तुम्हीही हे चौकशी करू शकता. या भ्रष्टाचारांना आळा घालण्यासाठी तुम्हीच पुढे आलं पाहिजे. मी तर असं म्हणेल, त्यांचा दोष नाहीये, दोष जनतेचा आहे. जनतेने पुढे आलं पाहिजे आणि ही जी काही भ्रष्ट प्रणाली आहे ही कुठेतरी आम्हीच थांबवली पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमचाही मुलगा कुठेतरी पुणे, मुंबई, औरंगाबाद इकडे तिकडे शिकायला बाहेर गेलेला आहे आणि तोही बाहेरचं जेवण जेवत आहे, मेसचं जेवण जेवत आहे. चौकशी करा. एकदा जाऊन त्या मेसची चौकशी करा. तुमचा मुलगा जिथे खातोय तिथे चौकशी करा. का तुमचा तो अधिकार आहे. हे अधिकार तुम्ही बाजूला ठेवू नका. त्यामुळं स्वतःला जपा, कुटुंबाला जपा आणि तुमची जी काही बाहेर शहरामध्ये शिकायला गेलेली जी मुलं आहेत ह्या मुलांना जपा. कारण 1-2 महिन्यापूर्वी एक बातमी होती की आईस्क्रीम मध्ये मानवाचं बोट सापडलं. किती भयानक आहे बघा. ह्या कंपन्या चालूच ठेवतात. तो बिचारा जो कोण होता आईस्क्रीम बनवणारा, त्याचं बोट मशीन मध्ये सापडलं आणि बोटाचा तुकडा त्या आईस्क्रीमच्या पुढच्या प्रोडक्शन मध्ये गेला. ते प्रोडक्शन बंद केलं, पॅक केलं आणि मार्केटमध्ये पाठवलं. आणि एकाने ऑर्डर केली आणि ऑनलाईन ऑर्डर, आणि त्या ऑर्डरमध्ये हे मानवी बोट असलेलं आईस्क्रीम त्या ऑर्डर दिलेल्या माणसाला मिळालं. त्याने भरपूर उहापोह केला याच्यावर, या प्रकरणावर. त्यामुळं बाहेरचं खाताना
खूप सावध राहा मित्रांनो. घरची जी भाकरी आणि चटणी आहे ती नक्कीच गोड असेल या आईस्क्रीमपेक्षा. त्यामुळं पुन्हा एकदा स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि पुन्हा लवकर येतोय तुमच्या समोर अशीच एक सत्य घटना घेऊन. तोपर्यंत नमस्कार.